नमस्कार मित्रांनो, भोसले रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत उपमा म्हणजे उपीट. म्हणजे काही भागात उपमा म्हटलं जातं आणि काही भागात उपीट म्हटलं जातं. तर आज आपण उपमा बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघायचं आहे. साहित्य बघून घेऊया. उपम्यासाठी लागणार आपल्याला साहित्य 400 ग्रॅम रवा, चवीनुसार आपण मीठ वापरायचं आहे. मीठ आपण जास्त घेतलेलं आहे, पण घालताना आपण चवीनुसार घालायचं आहे. बघू आपण किती घालायचं आहे. 50 मिली गोड तेल घेतलेलं आहे. उडीद डाळ घेतलेलं आहे, ती पण किती प्रमाणात घालायचं आहे आपण ठरवलं, तरी पण मी साधारणपणे 25 ग्रॅम घेतलेले आहे. मोहरी घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर छोटे 2 कांदे चिरलेले आहेत, बारीक चिरलेले आहेत. मोठा 1 टॅमॅटो चिरलेला आहे. मोठा होता त्यामुळे 1 चिरलाय, छोटे असतील तर 2 चिरले तरी चालतील. 6 ते 7 लसणाच्या कुड्या मी चिचून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या 6 ते 7 मी लहान चिरून घेतलेल्या आहेत आणि आपण कोथिंबीर घेतलेली आहे. आणखीन थोडासा कढीपत्ता आणि आता आपण उपमा बनवूया. आता आपण एक 50 मिली गोड तेल घेतलेलं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता तेल तापलेलं आहे. सर्वप्रथम आपण उडीद डाळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची, थोडीशी हलवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात मोहरी 1 चमचा सपाट, त्याच्यानंतर जिरं 1 चमचा, थोडस याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात आपण कढीपत्ता ऍड करायचा आहे. थोडासा कढीपत्ता भाजून घ्यायचा. सहा ते 7 ज्या लसणाच्या पाकळ्या आपण चेचून घेतलेल्या त्या टाकायच्या आहेत. त्याच्यात हिरवी मिरची आपण ह्याच्यामध्ये ऍड करायच्या आहे. हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार टाका. मी 6 ते 7 टाकलेल्या आहेत. पाहिजे तर तुम्ही जास्त तिखट खात नसेल तर थोडीशी साखर देखील टाकली तरी चालेल. मिरची टाकल्यानंतर लगेचच आपण टॅमॅटो, जो एक टोमॅटो कांदा टोमॅटो एक मोठा घेतलेला होता, कांदे 2 घेतलेले आपण भाजून घ्यायचे. गॅस फुल फ्लेम वरती ठेवायचा, गॅस वाढवायचा. थोडं ह्याला भाजून घेऊया आपण. थोडस लागलं मीठ टाकून घ्या. मीठ टाकल्यानंतर लगेच ह्याचं आणि होतं लागलंच मीठ टाकून घेऊ. साधारण म्हणजे 400 ग्रॅम रवा आहे तर 1 चमचा तरी कमीत कमी मीठ त्याच्यामध्ये असावं. 1 चमचा मीठ आपण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आता ह्याला भाजून घेऊया. आता हे 5 मिनिटांनंतर भाजून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये साधारणपणे अर्धा ते पाऊण लिटर पाणी ऍड करायचं आपण. तुम्हाला कसं पाहिजे आहे, किती पातळ किती घट्ट उपमा त्याच्यावरती, तरी पण साधारणपणे 400 ग्रामला पाऊण लिटर पर्यंत पाणी सफिशियंट होईल. नसेल तर लास्ट 1 लिटर.
याच्यामध्ये थोडीशी उकळी यायच्या वेळेला कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे. तर आता हे आपलं सगळं मिश्रण उकळून तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण रवा मिक्स करायचा आहे. रवा वरून असा थोडा 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 मिक्स करायचा आहे. हलवत हलवतच मिक्स करायचं आहे. थोडा साधारणपणे 350 ग्रॅमच टाकलाय. 50 ग्रॅम कमी केलेला आहे. जर तुम्ही 400 ग्रॅम टाकला तर थोडं मग अजून पाणी ऍड करा. थोडस पाणी कमी पडलंय. 400 ग्रॅम टाकलाच रवा तर थोडस पाणी ऍड करा. नसेल तर 350 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये करा. साधारणपणे 1 लिटर पाणी 350 ग्रॅम रवा. आता ह्याला आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून जेणेकरून हे फुगलं पाहिजे, उमललं पाहिजे. अशा पद्धतीने उपमा उमललेला आहे. आता आपण हा खाण्यासाठी घेऊया. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला उपमा किंवा उपीट ज्या भागात जे म्हणतात ते आपला रेडी झालेला आहे. बघा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा बघा आपला मस्त उपमा